तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. सकाळ सकाळी वातावरण इतकं छान झालेलं होतं ना, बघण्यासारखंच दिसत होतं. म्हणजे जे ज्या पांढरा पांढरा ढग आलेले होतं ना, त्याच्यामध्ये निळं आकाश, एकदम छान असं दृश्य झालेलं होतं सकाळी सकाळी. तनिचा भैया शाळेला गेलेला होता, त्याच्यामुळे तो एकटाच होता खेळण्यासाठी. मोबाईल बघत होता, म्हणून म्हटलं चल तुला दुसरं काहीतरी खेळ देते, म्हणजे त्याच्यामध्ये तुझा टाईमपास होईल. असं काहीतरी ते बैलून खेळत होता. मी म्हटलं चल मी पण थोडंसं ट्राय करते, पण माझ्याकडून काही व्यवस्थित झालंच नव्हतं. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून ना दुपारच्या वेळेला आम्ही देवाला चाललेलो होतो. म्हणजे आमचा मंगसोळीचा खंडोबा कुलस्वामी आहे. आम्ही तर जाऊन आलेलो होतो, पण सासूबाईंना घेऊन जायचं होतं म्हणून परत मी दर्शनाला गेलेली होते. तिथं गेल्यानंतर मग घोडा पण घालायचा होता देवाला, म्हणून तर घोडा वगैरे घेतला, केळी हार वगैरे सगळं घेतलं, तेल घेतलं आणि मग मंदिरमध्ये आलेलो. आज अजिबात गर्दी वगैरे नव्हती, एकदम छान असं दर्शन झालं घोडा व्हायला देवाला. आणि आता लग्नाचा सीझन आहे, त्यामुळे एक नाही देवाला वगैरे नवरदे वगैरे आलेले होते. तिथून मग दर्शन घेऊन बाहेर आलो, प्रसाद वगैरे घेतला आणि परत महालक्ष्मीच्या मंदिरमध्ये ना मला एक ओटी भरायची होती. तिथं जाऊन मग ओटी वगैरे भरली छान, तिथं पण दर्शन घेतलं. आणि घरी आल्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला मस्त असा आज सुक्कं चिकन आणि रस्सा बनवले होता. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि हा व्हिडिओ ना गावाकडचा शेवटचा आहे, कारण आता आम्हाला पुण्याला जायचं आहे, त्यामुळे मस्त असं सगळ्यांनी गप्पा मारत जेवण वगैरे केलं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.